गुड इव्हनिंग स्टुडंट्स, दिस इज शिवराज दुराणी फ्रॉम युनिक क्लासेस जत. आज आपण इयत्ता 8वी सेमी इंग्लिशचं 1.2 अँड्रोकॉल्स अँड द लायन जे राहिलेले पार्ट आहे ते आज आपण पाहणार आहोत. मागच्या पिरियडमध्ये आपण एक पेज शिकवलेलं होतं, तर आज त्याच्या पुढचे आपण पाहणार आहोत. बघा, एक थोडं रिकॉल करू आपण. काय झालं होतं? Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its solemn paw. But the lion seemed to understand his good intentions. मग तो काय करतो? Androcles म्हणजे थोडं धाडसानं काय करतो? तो हात पुढे करतो जिथं त्या सिंहाच्या जखम झालं, म्हणजे सिंहाला जखम झालं असतं, कुठल्या पंजाला जखम झालं असतं, तो काय करतो? तिथं हळूहळू काय करतो? हात लावला जातो. त्याला भीती असते. का भीती असते? की कदाचित ते सिंह त्याच्यावरती अटॅक करेल, म्हणजे हल्ला करायची भीती असतं. परंतु सिंहाला माहित असतं की त्याचं इंटेन्शन काय, म्हणजे त्याचा उद्देश, अँड्रोकल्सचा उद्देश काय ते सिंहाला माहिती असतं. तर पुढे बघू आपण. अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. मग तो काय करतो? अगदी धाडसानं काय करतो? न घाबरतो तो काय करतो? त्याचा पाव जो असतो तो काय करतो? त्याच्या डाव्या हातामध्ये घेतो. डेफ्टली ही पुल्ड आउट दी थोर. मग तो डेफ्टली म्हणजे काय? लवकर, कौशल्यपूर्णाने किंवा जलद लोक काय करतो? जे टोचलेले काटा असतं तो काटा काय करतो? जोरात खेचतो. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. तो काय करतो? ते खेचल्यानंतर काय करतो? त्या पाव मध्ये म्हणजे त्या पंजामध्ये रक्त येत असतं, त्याच्यामुळे तो काय करतो? त्याचे असलेले जे कपडे असतात ते कपडे काय करतो? टिअर करतो, म्हणजे फाडतो. आणि जिथं जखम असतं त्या जखमेवरती काय करतो? तो बाउंड अप करतो, म्हणजे काय? त्याच्यावरती तो बांधतो, पट्टी बांधतो. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. मग त्याला थोडं आश्चर्य वाटतं. का आश्चर्य वाटतं? की आता ते बरं, म्हणजे त्या सिंहाला थोडं बरं वाटत असतं, त्याच्यामुळे काय करतो? तो सिंह त्याला अभिनंदन सांगतो. कसं? तर तो काय करतो? आश्चर्य म्हणजे तो काय करतो? सिंहानं काय करतो? की त्याचा जो आर्म असतो, बाहू जे असतं, हाताचे बाहू, त्या बाहूला काय करतो? लिफ्ट करतो. लिफ्ट म्हणजे चाटतो. बघा, आता माणसांच्या कसं असतं, आपल्याला बोलता येत असतं साहजिकच. मग कोण जर आपल्याला मदत केलं तर आपण काय करू शकतो? ना बोलून, म्हणजे आपण सांगू शकतो धन्यवाद असं सांगू शकतो. पण सिंहानं किंवा प्राण्यांना सांगता येत नाही, कारण त्यांना बोलता येत नाही. त्याच्यामुळे तो सिंह काय करतो? त्याला अभिनंदन सांगतो. कसं? की त्या अँड्रोकल्सचा तो आर्म काय करतो? लिफ्ट करतो, म्हणजे चाटतो. याचा अर्थ तो ऍज इफ शो द ग्रॅटिट्यूड, म्हणजे तो धन्यवाद सांगत आहे. अँड्रोकल्स रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. मग अँड्रोकल्स काय करतो? सिंह चालेच तोपर्यंत, म्हणजे सिंहाला चालता येईपर्यंत काय करतो? अँड्रोकल्स त्या सिंहासोबतच राहतो. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बेस्ट. मग तो काय करायचा? की इकडे तिकडे भटकायचा आणि जे ते फूड मिळेल तो काय करायचं? फूड घ्यायचा आणि ते फूड मध्ये काय करायचं? ते सिंहाला सुद्धा काय करायचं? शेअर करायचा. म्हणजे तो हेल्पलेस होता, कारण तो कुठे जाऊ शकत नव्हता. त्याच्यामुळे तो आणलेल्या फूड मध्ये, आहारामध्ये तो ह्यालाच काय करायचा? शेअर करायचा, वाटणी करायचा. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स राउंड. म्हणजे दररोज काय करायचं? तो अँड्रोकल्स ते जखम धुवायचा आणि नवीन काय करायचं? पट्टी बांधायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. मग लवकरच काय होतं? त्याचं जखम बरं होतं आणि त्या सिंहाला चालता येतो. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स वेअर ही वेंट. म्हणजे अनेक वेळा तो लायन काय करतो? त्या अँड्रोकल्सला फॉलो करतो, ज्याचा पाठलाग करतो. म्हणजे हा कुठे जात असतो त्या ठिकाणी तो सुद्धा काय करायचा? त्याचा पाठलाग करायचा, म्हणजे त्याचा पाठीमागे जायचा. इन द मीन व्हाईल, या कालावधीमध्ये अँड्रोकल्स मास्टर कंप्लेंट टू द अथॉरिटीज that his slaves Androcles had run away. Soldiers were sent in the all direction to capture Androcles. मग या कालावधीमध्ये काय होतं? की म्हणजे त्या अँड्रोकल्सचा जे मास्टर जो असतो, अधिकारी जो असतो, तो अधिकाऱ्याला समजतं की माझा जो म्हणजे अँड्रोकल्स जो आहे, म्हणजे गुलाम करणारा अँड्रोकल्स जो आहे, तो मला सोडून काय केलं? पळून गेलेला आहे असं त्याला समजल्यानंतर तो काय करतो? म्हणजे त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला, अथॉरिटीला काय करतो? येऊन कंप्लेंट करतो, म्हणजे तक्रार करतो. मग तक्रार केल्यानंतर ते अधिकारी काय करतात? की त्या अँड्रोकल्सला हुडकण्यासाठी त्याच्या जवळ असलेले जे सैनिक असतात, म्हणजे शिपाई किंवा सैनिक, तर सैनिक काय करतो? तो सगळ्या डायरेक्शनला, म्हणजे सगळ्या दिशा काय करतो? अँड्रोकल्सना कॅप्चर करण्यासाठी, म्हणजे पकडण्यासाठी तो काय करतो? त्या सगळ्या सैनिकांना तो पाठवितो. दे सर्चड फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. ते सोल्जर्सने, म्हणजे ते सैनिकांनी खूपच जास्त आणि कमी, हाय अँड लो म्हणजे जास्त पण हुडकतात, कमी पण, म्हणजे थोडं जास्त प्रमाणात, म्हणजे हार्डवर्क घेऊन त्यांनी काय करतात? त्याला हुडकतात,
परंतु तो मात्र त्यांना सापडत नाही. ऍट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकस लिव्ड. मग शेवटी त्यांनी काय करतात की एका फॉरेस्टला येतात, म्हणजे जंगलात जवळ येतात ज्या ठिकाणी अँड्रोकल्स राहत असतो. म्हणजे ज्या जंगलामध्ये अँड्रोकल्स राहत असतो त्या जंगलामध्ये सैनिक काय करतात, त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. मग त्याच दिवशी काय झालं असतं की अँड्रोकल्स एकटाच फॉरेस्ट मध्ये फिरायला असतं. म्हणजे जे जे सिंह जे असतो तो सिंह काय करतो त्या केव्ह मध्ये म्हणजे गुहेजवळ काय करत असतो, तो रेस्टेड करत असतो आणि हा एकटाच बाहेर आलेला असतो. बोथ ऑफ देम फेल इनटू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. मग ते दोन्ही म्हणजे अँड्रोकल्स आणि लायन हे दोघांना सुद्धा काय करतात, ती सोल्जरांनी पकडतात. म्हणजे हे दोघं सुद्धा त्याच्या हातात सापडतात. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. मग सैनिकांनी काय करतात, शिपायांनी काय करतात की त्या दोघांना म्हणजे अँड्रोकसला आणि लायनला दोघांना सुद्धा काय करतात आणि सिटीला घेऊन येतात, शहराकडे त्यांना घेऊन येतात. दे पुट अँड्रोकल्स इन द चेन्स इन अ प्रिझन. द लायन वॉज केज्ड. मग ते अँड्रोकसला काय करतात, त्याला चेन बांधतात आणि एका तुरुंगामध्ये म्हणजे प्रिझन म्हणजे जेलमध्ये जर काय करतात टाकतात, तर सिंहाला एका केज म्हणजे पिंजऱ्यामध्ये काय करतात, त्याला म्हणजे बांधून ठेवतात. इन दोज डेज म्हणजे पूर्वीच्या काळी इन दोज डेज पीपल हु वेर फाउंड टू बी गिल्टी ऑफ सिरियस क्राईम वेर फेल्ड टू वाईट बेस्ट ॲज अ पनिशमेंट. बघा पूर्वीच्या काळी असं होतं म्हणजे कोणी जरी गिल्टी केले म्हणजे कोणी जरी चूक केले किंवा कोणी जरी अपराध जर केले तर त्या लोकांना काय करायचे की पूर्वीच्या काळी जे जंगली प्राणी असतात, वाईल्ड बीस्ट असतात, त्यांना खायला त्यांना टाकायचे. म्हणजे त्यांच्या समोर काय करायचं ना, म्हणजे त्यांना खायला द्यायचे म्हणजे पनिशमेंट म्हणून, हे एक शिक्षा म्हणून त्यांनी काय करायचे, पूर्वीचे लोक जे कोणी चुके केले असतात त्या माणसांना त्यांनी काय करायचे, जंगली प्राण्यांच्या हाती द्यायचे. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज दिस व्हेरी सिरियस क्राइम ॲट दॅट. मग त्यावेळी एका मास्टरच्या एका अधिकाऱ्याच्या हातातून पळून जाणे म्हणजे हा सुद्धा एक सिरियस क्राइम होता. म्हणजे सर्वोत्तम किंवा एक मोठा गुन्हा म्हणून त्यावेळी समजून घ्यायचे. Therefore Androcles too was to be thrown to the wild beast. याचा अर्थ काय की अँड्रोकसला सुद्धा आता काय करणार होते, त्या वाईल्ड बीस्ट जो होता म्हणजे सिंह जो होता त्या सिंहाच्या हाती त्याला देणार होते. पुढे बघा. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. मग ठरवलेल्या दिवशी, अपॉइंटेड म्हणजे ठरवलेल्या दिवशी जो सम्राट जो असतो म्हणजे सर्वात मोठा अधिकारी म्हणतो, तो काय करतो त्या ठिकाणी येतो, सर्कस ठिकाणी येतो आणि त्याचा जागा तो काय करतो, बसतो, जागेवर तिथं बसतो. द क्राऊड चिअर्स लाऊडली. मग तिथं बसलेले जे प्रेक्षक लोक म्हणतो आपण त्याला, क्राऊड म्हणजे लोक जमलेले जे लोक असतात ते लोक काय करतात, चिअर्स करतात म्हणजे जोरजोरात ओरडतात. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोकल्स वॉज ब्राउट इनटू दी अरेना. मग ट्रम्पेटर्स म्हणजे बघा ते जे दाखवणारे असतात बघा, म्हणजे खेळ सुरू असताना त्यांनी अंपायर म्हणून असतात बघा, तसले लोक ट्रम्पेटर्स म्हणतो आपण त्याला. The trumpeters blew the trumpet. And Androcles was brought into the arena. ते तुतारी वाजवणारे म्हणतो आपण त्या ट्रम्पेटर्सला. मग ते लोक काय करतात की जोरजोरात तुतारी वाजवतात. जसं आवाज तुतारी वाजवल्यानंतर त्या अँड्रोकल्सना काय करतात की रिंगणमध्ये जिथं एक वाईल्ड बीस्ट आणि अँड्रोकल्स असतो त्या ठिकाणी रिंगणमध्ये काय करतात, त्याला सोडतात. ही चेन्स वेअर अनबाउंड. मग त्याचे जे चेन्स असतात ते अनबाउंड असतात म्हणजे बांधलेले नसतात. He felt weak and dismayed. बघा अँड्रोकल्स कसे दिसत असतो, कमजोर दिसत असतो आणि थोडं दुःखी दिसत असतो, डिस्मेड. He was certain that this was the last day of his life. आता दुःखी का असणे ते आपल्याला माहिती आहे की आपल्याला शेवट जर हा दिवस शेवट असला आपल्या समजल्यावरती आपण सुद्धा थोडं निराश होतो, दुःखी होतो. तसं त्याला माहिती असते की आता निश्चित हा दिवस माझा जीवनातला शेवटचा दिवस आहे असं त्याला माहिती असतं. त्याच्यामुळे थोडं वीक असतो आणि दुःखी असतो. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. मग त्याच्या विरुद्ध दिशेलाच काय असतं, जो लायन असतो तो लायनचं जे केजड असतं म्हणजे पिंजरा असतो, पिंजराचं गेट काय करतात, रेजड करतात म्हणजे उघडतात आणि भयानक प्राणी, फेरोसियस म्हणजे भयानक प्राणी काय करतो, त्या अरेनामध्ये त्या रिंगरमध्ये काय ते सुद्धा काय करतो, बाहेर येतो. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फिरियस. मग ज्यावेळी जंगली प्राणी खूपच डेंजर दिसत असतात, खूप घातक दिसत असतात, ज्यावेळी त्या प्राण्याला भूक लागली असतात त्याच वेळी तो प्राणी अगदी घातक दिसत असतो.
Androcles was filled with fear, but he put up a brave front. अँड्रोकल्सच्या मनामध्ये थोडं भीती असतं, परंतु त्याच्यामध्ये काय असतं, पुट अप ब्रेव फ्रंट, म्हणजे तो घाबरलेला असतो परंतु दाखवत नसतो. द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश्ड टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. मग लायन काय करतो, सिंह काय करतो, त्या अँड्रोकल्सकडे पाहतो आणि पाहिल्यानंतर तो काय करतो, हळू 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 तो आवाज करत, गर्जना करत काय करतो, त्या अँड्रोकल्सच्या कडे जातो. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. बघा, मग सिंह काय करतो, त्या अँड्रोकल्सकडे येत असताना काय करतो, तो मध्येच रस्त्यामध्ये काय करतो, स्टॉप होतो, म्हणजे थांबतो. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. मग थोडा वेळ थांबल्यानंतर काय होतो, परत तो सिंह हळू काय करतो, त्याच्याकडे जातो. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. याचा अर्थ काय, की का थांबतो, की त्याचं जो हृदय असतं ते मेल्टेड झालं, म्हणजे वितळलेलं असतं, की त्याला समजलेलं असतं की हा अँड्रोकल्स आहे. अँड्रोकल्स सॉ दिस टू. मग अँड्रोकल्स हे सुद्धा पाहतो, हे सगळं पाहतो. इच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर, म्हणजे ते सिंहानं त्याला ओळखलं असतं की हा अँड्रोकल्स आहे, आणि अँड्रोकल्सनं ओळखलं असतं की हा सिंह ज्या फॉरेस्ट मध्ये याला बचावलेलं असतं, वाचवलेलं असतं, हा तो सिंहच असतो. ते दोघं सुद्धा काय करतात, एकमेकांना ओळखतात, रिकॉग्नाइज करतात, ओळखतात. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन, बट व्हेन इट रीच्ड हिम इट बिगॅन टू पुल अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. मग एक आश्चर्यकारक घटना काय होतं, की ज्यावेळी ते दोघे एकमेकांच्या जवळ येतात, म्हणजे त्यांनी जो लायन तो काय करतो, अँड्रोकल्सच्या जवळ येऊन पोहोचतो. मग आल्यानंतर काय होतो, तो लायन त्याला ओळखल्यामुळे काय करतो, थोडं पूर्ण आणि रब, म्हणजे त्याच्या नाकाने काय करतो, त्याला थोडं त्याच्या जवळ येतो आणि थोडं चाटतो. अँड्रोकल्स हग्ड द लायन, ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. मग ज्यावेळी तो लिफ्ट करतो, म्हणजे ज्यावेळी तो चाटल्यानंतर त्याला समजतं की हा मला ओळखलेला आहे, मग त्याच्यामुळे तो काय करतो, अँड्रोकल्स त्याला हग्ड करतो, म्हणजे त्याला जोरात काय करतो, मिठी मारतो. आणि मिठी मारल्यानंतर काय करतो, श्वास सोडतो, म्हणजे सुटकेचा श्वास म्हणतो आपण त्याला, तो रिलीफ होतो, जॉय म्हणजे आनंद येतो, आणि त्याला वाटतं की आता माझं आता मी वाचलेलं आहे. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच्ड दिस टेंडर साइट इन अ ग्रेट वंडर. म्हणजे जिथे बसलेले प्रेक्षक लोक आहेत आणि ते सम्राट हे सगळं कृत्य, हे सगळं दृश्य पाहत असतात, आश्चर्यचकित होऊन ते पाहत असतात. पीपल बिगॅन टू चीर अँड्रोकल्स अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. मग लोकांनी काय करतात, की एम्पररला चीअर करतात, की ते म्हणतात की अँड्रोकल्सला काय करा, तुम्ही रिलीज करा, म्हणजे याला सोडा. द एम्परर आस्क्ड अँड्रोकल्स टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. मग तो सम्राट काय करतो, आश्चर्यचकित होऊन त्या अँड्रोकल्सकडे येतो आणि त्याला म्हणतो की हे कसं काय, म्हणजे सिंह असं कसं का तुझ्यावरती वागणूक केलं, म्हणजे तुला काय केलं नाही असं तो विचारल्यानंतर, when he heard of the whole story the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. मग तो काय करतो, अँड्रोकल्स जे सगळं घडलेले जे घटना आहे, गोष्ट आहे, ते सगळं काय करतो, एम्पररला सांगतो. आणि ज्यावेळी एम्परर हे सगळं ऐकल्यानंतर त्याला वाटतं की माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये सुद्धा काय एक रिलेशनशिप आहे आणि एक फ्रेंडशिप आहे. बघा, ज्यावेळी सगळं ऐकल्यानंतर त्या एम्पररला वाटतं की माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये एक क्लोज रिलेशनशिप आहे आणि एक फ्रेंडशिप आहे असं त्याला वाटतं. ही ऑर्डर दॅट अँड्रोकल्स शुड बी सेट फ्री, ही वुड नो लॉंगर बी स्लेव्ह. मग तो काय करतो, त्याच्या सैनिकांना तो हुकूम देतो की अँड्रोकल्सला तुम्ही काय करा, सोडा, आता तो गुलामगिरी करणार नाही, किंवा गुलाम आता तो राहिलेला नाही. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. मग ज्यावेळी तो एम्परर त्याला विचारतो की तुला आणखी काही बक्षीस हवं आहे का. बघा, तो एम्परर काय विचारतो अँड्रोकल्सला, तुला याच्यासोबत आणखी काही बक्षीस हवं आहे का. मग तो काय करतो, तो रिप्लाय देतो. अँड्रोकल्स म्हणतो की मला ह्याच्यापेक्षा मला आणखी काही बक्षीस नको आहे, फक्त मला तसं तुम्ही फ्री केला, म्हणजे मला तुम्ही कसं सोडला तसं त्या लायनला सुद्धा तुम्ही काय करा, फ्री करा, म्हणजे माझ्यासारखं त्या लायनला तुम्ही काय करा, सोडा, असं तो त्यांना रिप्लाय देतो. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. मग ते दोघांना काय करतात, एम्परर काय करतो, सम्राट काय करतो, त्या दोघांना म्हणजे अँड्रोकल्सला लायनला तो काय करतो, फ्री करतो. आणि ते दोघं जण सुद्धा काय करतात की परत जंगलामध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी ते काय करतात, निघून जातात. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा धडा संपलेला आहे. तर आपण वर्ड्स पाहूयात. पहिला डेफ्टली कौशल्यपूर्ण किंवा जलद.
ग्रॅटिट्यूड अभिवादन सांगणे किंवा धन्यवाद सांगणे. वाईल्ड बेस्ट जंगली प्राणी. अरेना रिगल म्हणतो आपण त्याला. डिस्मेड दुःख. पुट अप ब्रेव फ्रंट म्हणजे न घाबरल्यासारखं दाखवणे. मग तुम्ही काय करा, हे शब्द सगळे लिहून काढा आणि पुढच्या पिरियड मध्ये लँग्वेज स्टडी जे ग्रामरच्या वरती डिपेंड आहे, व्याकरणावरती डिपेंड आहे, ते आपण काय करूया पुढच्या पिरियड मध्ये पाहूया. धन्यवाद.